नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट एका फरीदा नावाच्या छोट्याशा मुलीची आहे. ती मुलगी किती चांगल्या विचारांची आहे हे तुम्हाला गोष्टीतून कळेलच. गोष्टीचं नाव आहे फरीदा करते पार्टीची तयारी. कुठल्या पार्टीची तयारी करत असेल बरं फरीदा? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठल्या पार्टीची तयारी करत असतात कायम? तुमच्या बर्थडे पार्टीची? का पुन्हा कुठला तरी नवीन सण साजरा करण्यासाठीची? की आई-बाबांच्या अॅनिव्हर्सरीची? की त्यांच्या वाढदिवसाची? की अजून कुठल्या मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसाची? नाही, अशी कुठलीही पार्टी फरीदा तरी करणार नाहीये. ती काहीतरी वेगळीच पार्टी करणार आहे. चला मग, तुम्हालाही उत्सुकता लागलीये ना कोणती पार्टी करणार आहे ती? आणि ती काय तयारी करते ते? ऐकूया गोष्ट. ही गोष्ट लिहिली आहे मेगन डॉब्सन सिप्पी यांनी. चित्र काढली आहे जयेश सिवन यांनी. मराठी अनुवाद केला आहे सिद्धार्थ केळकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC BY 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. फरीदा दररोज संध्याकाळी फिरायला घराबाहेर पडते. तिच्याबरोबर असतो एक रिकामा डब्बा आणि मोठी पाण्याची बाटली. तिचा पहिला थांबा मात्र असतो घरातच, त्यांच्या स्वयंपाकघरात. मला जरा तांदूळ मिळतील का? ती प्रश्न करते. तिथे आई-बाबा असतात ना, त्यांच्याकडनं ती मदत घेत असेल बहुधा. घरातून बाहेर पडून ती अगदी 2 पावलं अंतरावर असलेल्या भाजीवालीकडे जाते. मावशी, आज माझ्या वाट्याला किती पिचके टोमॅटो आहेत? हा सुद्धा तिचा रोजचाच प्रश्न असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही असं काय पिचके टोमॅटो कोण घेतं? फरीदा घेते. का घेते ते कळेलच. ऐका, गोष्ट शेवटपर्यंत ऐकली ना, तर मज्जा येईल तुम्हाला. आणखी 3 ढांगा टाकल्या की चहावाल्या काकांचं दुकान येतं. काही तुटकी बिस्किटं आहेत का हो काका? ती विचारते. तुटकी बिस्किटं? कशासाठी हवी असतील फरीदाला? करा विचार करा. नंतर चार उड्या मारून गेल्यावर लागतो समुद्र किनारा. रोजच्या सारखे वास येणारे मासे माझ्यासाठी राखून ठेवलेत ना? ती कोळणीकडनं खात्री करून घेते. कोळीण कोण असतं माहितीये तुम्हाला? फिशर विमेन और फिशरमॅन. कोळीण किंवा कोळी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. पुढे 5 पावलांवर मातीकाम करणाऱ्या काकांचं दुकान लागतं. जे पॉट्स बनवतात, पॉटरी करतात. त्यांना म्हणलं जातं मातीचं काम करणारे. माझ्यासाठी फुटलेली भांडी बाजूला काढून ठेवलीयेत ना काका? फरीदाचा आणखी एक नेहमीचा प्रश्न. कच्चे तांदूळ, पिचके टोमॅटो, तुटकी बिस्किट, वास येणारे मासे, फुटकी भांडी, सगळं गोळा होतंय फरीदाकडे. कशासाठी? ही कुठल्या प्रकारची पार्टी आहे? तुटकी फुटकी, वासमारी. बघूया. फरीदाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? म्याव म्याव. मांजरींसाठी मेजवानी म्हणजे वास मारणारे मासे. हो. त्यानंतर पुढे कोण भेटतंय तिला? बुबू. कुत्र्यांसाठी चटक-मटक तुटलेली बिस्किट. हो. त्यानंतर काव काव करणाऱ्या कावळ्यांसाठी पिचके टोमॅटो.
त्यांना जास्ती सोपे जातील ना पिचके टोमॅटो खायला कडक टोमॅटोपेक्षा. हो की नाही? त्यानंतर चिवचिव चिमणीसाठी दाणा पाणी म्हणजेच तांदळाचे दाणे. डब्यात आता काहीही शिल्लक नाहीये. सगळं देऊन टाकलं तिने. पण फक्त उद्यापर्यंतच हं. मग बघितलं फरीदाची पार्टीची तयारी आणि तिची पार्टी काय होती ते? तिचा हा रोजचा नियम होता. माहितीये? किती छान. परिसरातील प्राण्यांना खाऊ घालण्याबाबत जर तुम्हाला सुद्धा असं काही करायचं असेल तर थोडीशी माहिती. तुमच्या घराच्या आसपास असलेल्या प्राण्यांना तुम्ही खाऊ घालणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही या प्राण्यांना दीर्घ काळासाठी खायला घालू शकणार आहात का? हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. तरच हा निर्णय घ्या. नाहीतर अजिबात घेऊ नका. त्यांना खाऊ घालण्यासाठी इतरांच्या घरांपासून दूर अशी एखादी मोकळी जागा निवडा. म्हणजे ते आसपास घाण करणार नाहीत. म्हणून या प्राण्यांना रोज ठराविक वेळीच खाणे दिले जाईल असा प्रयत्न करा. रस्त्यावरच्या प्राण्यांना दिवसातून एकदाच खायला घातलेत तर स्वतःचे अन्न स्वतः शोधण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची क्षमता टिकून राहण्यात मदत होते. तुम्ही प्राण्यांची खरेच काळजी घेणार असाल तर ते निरोगी कसे राहतील हे पहा. त्यांचे लसीकरण करण्यासाठी प्राण्यांच्या एखाद्या स्थानिक दवाखान्याची मदत घ्या. कबूतर म्हणजेच पारवे, माकड किंवा उंदीर हे प्राणी पक्षी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे त्यांना खायला घालू नका. अन्नाबरोबरच पाणी सुद्धा तितकेच आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात. मातीच्या भांड्यात पाणी ठेवलं तर ते गार राहील. तेलकट, खारवलेले, गोड किंवा मसालेदार पदार्थ टाळा. द वेलफेअर ऑफ स्ट्री डॉग्सच्या सौजन्याने. मग आवडली का गोष्ट? बरं. तोपर्यंत टाटा. पुढची गोष्ट घेऊन मी पुन्हा भेटेन तुम्हाला. बाय बाय.